तुम्हाला सगळ्यांना सांगतो पुढाऱ्यांना, जिथं जिथं देवाची भूमी आहे तिथे तिथे सगळ्या सुविधा तुम्ही पुरवल्या, तुमच्या आयुष्यात धोकाच नाही तुम्हाला. हा, चुकीच्या ठिकाणी कामं केली, शासन तिथे. हे शासन काही नाही, कायदा तुम्ही पैसे भरून जामीन देऊन वकील लावून खोटं नाटक करून सुटू शकता, पण खरं सरकार तिथे. तिथून जर पान फाटलं आपलं, कुणी वाचू शकत नाही. एवढे दिवस त्याने मस्ती केली, 1500 कोटी रुपये कमवले, सुटल का ते आता? आणि माझं तर असं मत आहे सरकारला, माझं विनंती असेल, त्या दिवशी बेडेगुरुजी पण बोलले, हे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा एवढी या साईटीने एवढा खर्च करण्यापेक्षा तर ते नालायकांनी पहिलं जेवढं नालायकपणा केलेला आहे, खानकोण चौकात गोळ्या घालून खालाच कोणता विषय संपून टाकायचा. छानबीन करायची या सगळ्या गोष्टी सरकार. एक तर पहिला सरकार एवढं मोठं कर्ज झालं, 9 लाख कोटी कर्ज झाले आपल्याला, 9,00,000 कोटी. एवढं त्यात पण 2-4 हजार कोटी वाढवायचे, 2,000 कोटी तर नक्की खालतो होता सरकारची. 27-28 पोलिसांच्या टीम त्याच्या पाठीमागे लावलेल्या आहे, सगळ्या चौकशा सुरू आहेत. सगळं एवढा खर्च कमी येतो काय तुम्हाला? बरं, शासनाचं काम कसं असतं? 4 आण्याचं काम, 12 आण्याचा मसाला, रुपये काढायचा म्हणजे रोजगार हमी, पगाराची हमी, अर्ध तुम्ही अर्ध आम्ही. घरी बसून खाऊ आम्ही दोघे भाऊ, वाटू वाटू खाऊ. विठ्ठल विठ्ठल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.